हे दाखवायचं समोर मांडला असताना जरा फोटो काढायचा त्यांचं नवं लग्न झालेलं आहे त्यांना त्यावेळी माझी पाहिजे नाथ कॉम्प्लेक्स काकडगली या ठिकाणी सुरू जाईल. मान्य नामदारांचं स्वागत आपण विक्रांतजी गौतम मुंडे साहेब, सन्माननीय जिल्हाधिकारी आदरणीय BP 2 दशकापासून दाखवून दिलं असे नामदार अमितजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न हो. हा रथ या ठिकाणी तुकाराम पाटील यांच्या द्वारकादास श्यामकुमार ग्रुप DS एक्सक्लुझिव्ह वेनेक्स या वस्त्र दालनाच्या भव्य शुभारंभाला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूरचे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराजजी, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अमन मित्तल, व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री सोमानीजी, वैजनाथराव शिंदेजी, अशोकराव गोविंदपूरकरजी, धनंजय देशमुखजी, मोईज शेखजी, मोठेगावकर सर, बोरगावकर सर, लक्ष्मण कांबळे, जयप्रकाश दगडेजी, लक्ष्मीकांत करवा, योगेश करवा, अमोल पाटील, चंद्रकांत मध्ये, सगळ्यांचीच नावं मलाही घेता येतील. अभय साळुंके आणि आमचे सगळेच तुकाराम पाटलावर प्रेम करणारे आपण सारेच बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तुकाराम पाटलांना आपण अनेक वर्ष पाहतोय. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा त्यांनी उल्लेख केला, त्यांची आठवण केली. तुकाराम पाटलांनी आपल्या व्यवसायाची, व्यापाराची, उद्योगाची जेव्हा सुरुवात करण्याचं ठरवलं तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या समवेत त्यांची भेट, परिचय, सानिध्य हे लाभलं आणि त्याचे किस्से देखील त्यांनी आपल्याला सांगितले. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा त्यांच्यावर
झालेला असलेला प्रभाव, आणि त्यानंतर 2 दशकं तरी कष्टानं हे सारं विश्व उभं केलं, याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आज आम्ही सकाळी किल्लारीला होतो. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं अधिवेशन आज सकाळी किल्लारीमध्ये झालं आणि तिथं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जुने स्नेही त्यांनी मला एक पत्र पाठवलं, चिठ्ठी. ते वयस्कर होते त्यामुळं अक्षर थोडंसं असं लवकर लक्षात येत नव्हतं. 2-3 वेळा ते आम्ही वाचलं, काय लिहिलंय. आणि त्यांनी त्या पत्रामध्ये ग्रंथालय चळवळीच्या संदर्भामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा त्यांचा परिचय होता म्हणून ती पुसटशी आठवण त्याच्यामध्ये नमूद केली. आणि माणसं मोठी कशी होतात हे त्यांनी त्या पत्रामध्ये सांगितलं. ते असं म्हणाले की मोठेपण हे माणसाकडे कसं येतं, एक वारसानं आलेलं, दुसरं सहजरित्या लाभलेलं, तिसरं लादलेलं आणि चौथं स्वकर्तृत्वानं लाभलेलं. आणि म्हणून तुकाराम पाटील हे मोठेपण तुम्हाला जे लाभलं ते स्वकर्तृत्वानं लाभलेलं आहे. हे विनम्रपणे मला आपल्या पुढं नमूद करावंसं वाटतं. पोछा मारत होते ते दुकानामध्ये. आता अमन मित्तल दिल्लीचे आहेत, पृथ्वीराज हे राजस्थानचे आहेत, गुजरातमध्ये सुद्धा तुमचा तसा संबंध आहे, तुम्ही राजस्थानचे आहात मूळ. तर पोछा हा जो शब्द आहे हा मूळ कोणत्या राज्याचा आहे? राजस्थान का गुजरात? पोछा राजस्थान. आणि मुंबईमध्ये सर्रास हा शब्द प्रयोग होतो. म्हणजे आपल्याकडं झाडून घे हे असं म्हणतात आणि तिथं पोछा मारो. मग मुंबईमध्ये राजस्थानचे अनेक लोक आहेत, गुजरातचे अनेक लोक आहेत, मराठी तर आहेतच. आणि महाराष्ट्र स्थापन होण्या अगोदर बॉम्बे राज्य होतं आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे बॉम्बे राज एक होतं त्यावेळेला. म्हणजे आजचा गुजरात आणि आजचा महाराष्ट्र. मोरारजी देसाई ज्या बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री होते, बॉम्बे स्टेट, गुजरात आणि महाराष्ट्र एकत्रित त्या काळामध्ये ते राज्य होतं. आणि म्हणून हा प्रभाव आज
द्वारकादास श्यामकुमार यांनी विलक्षण कार्य आपल्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. मी सोमाणीजींना त्यांच्याकडनं माहिती घेत होतो. ते तसं आदरणीय शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आणि आदरणीय अजित पवार यांचे ते सहकारी आहे. आता उद्यापासून आमचे लोक तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतील. हा भाग वेगळा, म्हणजे तुम्ही सापडणारच नाही त्यांना. तसं नव्हे हो. आता अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. लातूरच्या लोकांना फक्त इशारा पाहिजे असतो. पण यापुढं समजा ते आले, ते सांगतील की त्या दिवशी सभेमध्ये चर्चा झाली आणि असा संदर्भ मी दिला, तर असं कोणी आलं तर त्यांना मदत करा. बारामतीचे ते नगराध्यक्ष राहिले 5 वर्ष. आश्चर्य आहे आणि आम्हाला कौतुक आहे. आम्हाला कल्पना नव्हती. 5 वर्ष ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या, आदरणीय अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते तिथं कार्यरत होते. म्हणजे राजकीय अंग सुद्धा त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून तुकाराम पाटील बारामतीचे जर ते नगराध्यक्ष होऊ शकतात, लातूरचे आणि आमच्या महापौराने तुमची एवढी प्रशंसा केलेली आहे की आता ते माझे ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यात तुकाराम पाटलाचे ब्रँड अँबॅसेडर आहे. हे क्षणभर असा गोविंदपुरकरांना प्रश्न पडला होता. आज रात्री मला फोन होताच, ठीक आहे म्हणजे ओमप्रकाश आमच्या तुकाराम पाटलाचं कौतुक करायला पाहिजे, पण जरा थोडस तुम्ही असता का, निवडणुका जवळ आल्यात, काय अर्थ काढतील लोक. आणि म्हणून जेव्हा सोमानी बारामतीचे नगराध्यक्ष होऊ शकतात, तर पाटीलही लातूरचे महापौर होऊ शकतात. कसं आहे, चांगली माणसं जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा यश हे त्यांच्या पदरी पडतंच. आणि खरंच तुम्ही हे जे काही उभं केलं इथं, हे साधं नाही, हे सोपं नाही. आणि अगदी सात्विक, म्हणजे आपलं कार्य सात्विक आहे हे देखील मला इथं मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. आता ते म्हणाले गुटखा, तंबाखू, सुपारी ठेवत ते म्हणाले. हा निर्णय जर मी रात्री घेतला तर उद्या कामावर माझ्याकडे कोणीच येणार नाही. म्हणजे आम्हीही सांगतो, पण त्याचा फार परिणाम हा होत नाही. तात्या तुम्हाला माहिती आहे. आणि ही काळाची गरज आहे. म्हणजे त्या चित्रपटामध्ये जाहिराती वाचून तंबाखू सोडणं, सिगरेट सोडणं यापेक्षा अगदी त्याच्या जीवनाच्या सुरुवातीपासून नोकरी लावतानाच तुम्ही ज्या अटी घातलेल्या आहेत, सुपारी, पान, तंबाखू, गुटखा, पण त्याच्यामध्ये तुम्ही हेही सांगितलं पाहिजे काय काय चालतं. इलायची, लवंग, बडीशोप, रजनीगंधा, आणि हे यश जे तुम्हाला
मराठवाड्यामध्ये आता तुम्ही द्वारकादास श्यामकुमार हा जो व्यवसाय आहे किंवा व्यापार आहे, उद्योग आहे, याची तुम्ही मराठवाड्याची फ्रँचायझी घेतलेली आहे. मराठवाड्यामध्ये जर द्वारकादास श्यामकुमारांचं दालन सुरू करायचं असेल तर तुम्हाला भेटावं लागेल. असंच आहे ना पहिल्यांदा. आणि ह्यानी नाही ऐकलं तर तुम्हाला भेटावं लागेल. आणि ते एवढं चांगलं काम करतायत. आणि मी पाहिलं अनेक ठिकाणी त्यांनी हे दालनं उभी केलेली आहेत. आणि मला समाधान याचं आहे आणि आनंद याचा आहे की एवढी वर्ष आपण जे काम करतोय लातूरमध्ये त्याचं फलित हे आहे. लातूरमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हेच आम्हाला आमच्या नेतृत्वाने शिकवलं. तुम्हाला इथं सकाळी असं वाटलं की हे करावं तर तुम्हाला कुठलंही दडपण हे असत नाही. तुम्ही काही पाऊल टाकलं तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्ही पाऊल टाकलं तर त्याचा आनंदच व्यक्त करणारे माणसं या लातूर शहरामध्ये आहेत. आणि म्हणूनच हे शहर वाढलं आणि तुमचा विस्तार आणखी व्हावा. तुम्ही आजवर जी काही गरुड झेप घेतलेली आहे, मला असं वाटतं हा पहिला टप्पा आहे. आणि मराठवाडा आता या सगळ्या विकासाच्या स्पर्धेमध्ये आता कुठं मराठवाडा आपल्याला नावारूपाला येताना पाहायला मिळतोय. आज ही आपली बाजारपेठ, सोयाबीनचे दर हे शिकागोहून फोन येतो आपल्या बाजारपेठेत. शिकागो, आज रेट क्या निकला है. डाळीचा रेट म्हणजे जगाचा बरं का, म्हणजे जगामध्ये जे दर निश्चित होतात, टोरॉन्टो ऑस्ट्रेलियावरून फोन येतो आपल्या बाजारपेठेमध्ये की आज डाल का रेट क्या है. आज साखर आपली, ही साखर आता न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर विक्री होते, लंडन स्टॉक एक्सचेंजवर. लातूरची साखर, लातूरच्या मातीमध्ये ही जादू आहे. आणि सगळे कष्ट लातूरकरांनी घेतलेले आहेत. आज त्या रानामध्ये राबून पीक घेणं, शेतीमाल तयार करणं, बाजारपेठेमध्ये तो विकायला आणणं. आणि तुकाराम पाटील, तुम्ही मगाशी बोलताना असं सांगितलं की हे जे काही आर्थिक चलन लातूरातलं आहे ते लातूरातच राहिलं पाहिजे. हा जो तुमचा हेतू आहे, सर्क्युलर इकॉनॉमी, हे सगळं इथंच लातूरमध्येच हे चलन, याचं चक्र हे सुरू राहिलं पाहिजे. आणि असंच लातूर हे पुढं जाईल. छोटंसं गाव होतं, आता हे महानगर झालंय. स्वयंपाकाचा गॅस आता पाईपने येतोय. मराठवाड्यात कुठेही नाही, महाराष्ट्रातही काही मोजके शहर सोडली, स्वयंपाकाचा गॅस पाईपनं देणारं शहर हे लातूर आता नावारूपाला आलंय. नीटची परीक्षा जेव्हा होते तेव्हा 1000-1500 गुणवंत विद्यार्थी हे लातूरचे असतात. हो ना, म्हणजे 1000-1500 कमी जास्त. आणि मोठेगावकर सर बसलेतच.
स्वकर्तृत्व. आणखी एक उदाहरण, स्वकर्तृत्व. तुमची आमची भेट हो न हो, चौकामध्ये तुम्ही आम्हाला दिसता. आणि आम्हाला अभिमान आहे तुमचा. आज ते नांदेडमध्ये, उद्या पुण्यात जाल, औरंगाबादमध्ये जाल, मुंबईला जाल, कोट्यावर सुद्धा झेंडा फडकवा एके दिवशी. आणि स्वकर्तृत्वानं पुढे आलेली जी माणसं आहेत ही लातूर घडवतायत. आणि अशी ही माणसं तुकाराम पाटलांनी एकत्रित केलेली आहेत. खरं म्हणजे तुमच्या हे जे काही मित्रपरिवार आहे, फार शोधून महापौरांनी सगळ्यांची नावं घेतली, पण स्वतःचं नाव सांगितलं नाही. हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते मी सुद्धा आहे असं सांगितलं नाही. आणि चांगली माणसं, कल्पक माणसं, काही अभिनव वृत्तीची माणसं ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा चांगलं काम होतं. आज इथं जगभरातला कपडा हा या दालनामध्ये आहे. 1901 पासून सुरू केलं तुम्ही. सौताडेकर, आणि आता सोमानी आहेत, तुकाराम पाटील आहेत. मला तुम्हाला एक विनंती करायची. इथं 100 वर्ष झाले. आता 1901 आणि आता आपण 2022 मध्ये आहोत, म्हणजे 125 वर्ष होती. आता तुम्ही मला सांगत होता की तुमच्या मिल ह्या देशभरात आहे. फॉरवर्ड इंटिग्रेशन तुकाराम पाटील करतायत, तर बॅकवर्ड इंटिग्रेशन तुम्ही करा ना. लातूरमध्ये करा गुंतवणूक. आम्ही त्यांना जे करायचं असेल ते. इथं तुम्हाला आम्ही रेड कार्पेट देऊ. जिल्हाधिकारी आहेत. आणि खरंच इथं या सगळ्या उद्योगासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. इथं कामगार ज्या संख्येनं तुम्हाला पाहिजे त्याची उपलब्धता आहे. तुम्हाला जो राजकीय पाठिंबा हवा असेल तो इथं भक्कमपणे तुम्हाला उपलब्ध राहील. आणि आमचे जे सगळे अधिकारी आहेत ते सुद्धा तुम्हाला ज्या व्यवस्था तुम्हाला लागतील त्या देखील आपल्याला इथं उपलब्ध करून देता येते. आणि एक तुम्हाला सांगतो, लातूरचं जे लोकेशन आहे व्हेरी स्ट्रॅटेजिक. तुम्ही जर लातूरला नकाशावर जर पाहिलं तर दक्षिण भारत साराच हा लातूरहून असा सगळा खाली, म्हणजे मग हे 4-5 जे राज्य खाली आहेत, इट इज गेटवे टू सदर्न इंडिया, लातूर. आणि हे आज जे काही इथं आपण पाहतोय हे लातूरची क्षमता अजून पूर्णपणे उलगडलेली नाही. येणाऱ्या काळामध्ये आता आपण इलेक्ट्रिक कार्स याची चर्चा करतो. इलेक्ट्रिक कार्सला काही पाणी लागत नाही. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील माझी अशी विनंती आहे की हे जे सगळे उद्योग आता जगभरामध्ये उभे राहत आहेत, हे उद्योग जर आपल्याला लातूरला आणता आले तर मला असं वाटतं की या लातूर जिल्ह्याचा, लातूरच नव्हे उस्मानाबाद, बीड कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. हा जो गॅस आलाय, गॅस बेस इंडस्ट्री सुद्धा आम्ही इथं येतात का याचाही विचार करतो. गॅस उपलब्ध आहे आणि इंधन आहे आणि त्याच्यावर आधारित काही उद्योग आपल्याला देशातून परदेशातून लातूरला आकर्षित करता येतात का
याचा देखील विचार आणि चर्चा आम्ही सुरू केलेली आहे आणि मला विश्वास आहे की त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल. सौर ऊर्जा महाराष्ट्र शासनानं नुकतंच सौर ऊर्जाचा पार्क या ठिकाणी 60 मेगावॉट्स हा मंजूर केलेला आहे. गुंतवणूक येणार आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून ही सगळी गुंतवणूक जेव्हा लातूरमध्ये येते तेव्हा लातूर जिल्ह्याचा जो GDP आहे तो वाढत राहतो. आज रस्त्याचं जाळं उभं राहतंय, दळणवळणाची व्यवस्था उभी राहते. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी रेल्वे आणली, विमान आणलं आणि या लातूरचं जे काही आपला हवाई अड्डा आहे तिथं एअर कार्गो विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतोय, जेणेकरून शेतीचा माल या सगळ्या भागातून हा भविष्यामध्ये जगभरामध्ये आपल्याला पाठवता येईल. अशा या व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उभ्या कराव्या लागतील. इनलँड पोर्ट हे सांगलीला परवा मंजूर झालं, ते लातूरला मंजूर होऊ शकतं असं माझ्या कानावर आलंय. त्यामुळं इनलँड पोर्ट आपल्याला इथं जर करता आलं तर या सगळ्या हा जो काही माल सगळा निर्यात होतो त्याच्यासाठी एक इनलँड पोर्ट इथं उभं राहील. आपल्याकडे द्राक्ष आहेत, आंबे आहेत, साखर आहे, DOC आहे, सोयाबीन आहे, गहू, डाळी, ह्या सगळ्या निर्यात होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून आता भविष्याकडे आपल्याला पाहायला हवं. हायस्पीड ट्रेन नेटवर्क लातूरला यावं अशी आम्ही चर्चा आता सुरू केलेली आहे. म्हणजे मुंबई बँगलोर, मुंबई हैदराबाद या हायस्पीड ट्रेन नेटवर्कवर हे जर आलं तर लातूरला एक थांबा जरी झाला तरी लातूरकरांना त्याचा फायदा होऊ शकेल. आणि सोमानींकडे अजून एक माझं काम आहे, म्हणजे आता इथं आलेतच, म्हणजे तुकाराम पाटील आणि सुभाष सोमानी ना, म्हणजे तुम्हाला सुद्धा एकमेकांना भेटता यावं, फार वेळ लागू नये म्हणून लातूर पुणे इंटरसिटी ट्रेन, सकाळी घरी चहा घ्यायचा, दुपारी सोमानींकडे जेवायला जायचं, जेवण करायचं, संध्याकाळी पुन्हा चहाला लातूर. इंटरसिटी लातूर पुणे सुरू करण्याचा पत्रव्यवहार आम्ही मागेच केला आहे आणि आज मला ते शक्य दिसतंय. आणि ते जर झालं तर तुम्ही कल्पना करा, आज पुण्यामध्ये राहणारी माणसं सकाळी मुंबईला कामाला जातात, काम करून पुन्हा संध्याकाळी पुण्याला घरी जातात, अशी अनेक माणसं आहेत. अँड दॅट्स पॉसिबल बिकॉज ऑफ दॅट इंटरसिटी. आणि उद्या पुण्या इथं जर उद्योग वाढले, कारण पुण्याचाही विस्तार आता त्याला मर्यादा आलेली आहे, त्यामुळं आता मुंबई, पुणे आणि लातूर अगेन स्ट्रॅटेजिकली लोकेटेड. तर इथं हे उस्मानाबाद आहे, लातूर आहे, या व्यवस्था हे उद्योग इथं उभे राहू शकतात. आणि पुण्याहून इंटरसिटीने लातूरला आले तर ते जे काही मनुष्यबळ आहे ते काम करून पुन्हा संध्याकाळी पुण्याला परत जाऊ शकतं. अशा काही आपल्याला धोरणात्मक व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये लातूरसाठी कराव्या लागतील. आज आपले विद्यार्थी पुण्याला शिकायला किती आहेत, प्रचंड संख्या आहे. पुणे, पिंपरी चिंचवडचे आमदार मला मंत्रालयात भेटायला आले, ते म्हणाले तुम्ही पिंपरी चिंचवडला काय येत नाही, काय कारण आहे यायचं. ते म्हणाले अहो 70% लोक तुमचेच आहेत म्हणले तिथं. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये साधारणतः 150 नगरसेवकापैकी 90 नगरसेवक हे मराठवाड्याचे आहेत. 90 एवढी मराठवाड्याची लोकसंख्या
पिंपरी चिंचवड आणि त्या भागामध्ये आहे. आणि हे सगळे कामालाच गेले. आज त्यांची मुलं तिथं शिकतायत, पण त्यांना येणं जाणं दळणवळण आता आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये हे विकसित व्हावं, अशा सगळ्या कल्पना मूर्त स्वरूपामध्ये साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज तुकाराम पाटलांनी ते दालन सुद्धा जे केलंय त्याच्यामध्ये खरं म्हणजे एक आणखी मला सूचना तुम्हाला द्यावीशी वाटते की, आणि ते आहेच, तुम्ही सात्विकच आहात, त्यामुळं हा जो कपडा आहे याला वर्ग म्हणजे त्याला वर्गात बसू नका. त्या कपड्याला जय जवान जय किसान, भारत माता की जय. त्यामुळं भारत मातेची ही लेकरं ही आपल्यासाठी एकच आहेत. त्यामुळं त्या लेकरांना तुम्ही शाळेत वर्गात बसवणं ठीक आहे, पण कपड्याच्या दुकानामध्ये कपड्याच्या किमतीच्या वर्गामध्ये त्याला बसवू नका. असं तुम्ही म्हणाल, पहा थोडस. आणि जिल्हाधिकारी महोदय आहेत, आयुक्त तिथे आहेत, यू हॅव टू डू चॅरिटी, कायद्यातच आहे आणि तुम्ही करता आहे, ते करतात ते. जसं आता तुकाराम पाटलांचे तुम्ही मित्र आहात आणि म्हणून काहीतरी आता त्यांच्याकडनं आत्मसात करावं लागेल की नाही. आणि हा कपडा इटलीवरनं आलाय, इंग्लंडवरनं आलाय, टर्कीवरनं आलाय. आता तुम्ही भारतप्रेमी आहात, त्यामुळे भारताचं ज्यांच्याशी युद्ध सुरू आहे किंवा आंतरराष्ट्रीय संबंध ज्या देशांशी भारताचे सध्या म्हणजे संयुक्तिक नाहीत किंवा ठीक नाही किंवा थोडेसे तणावाचे आहेत, मग तिथलाही माल मी घेणार नाही वगैरे असं काही तुम्ही, तुम्हाला आता गेल्यावर बघावं लागेल कुठले कुठले देश आहे. पण मुंबई पुण्यामध्ये सुद्धा कुठेही वस्त्रदालन आपण अनेक पाहिले, पण जे वस्त्रदालन तुम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे अगदी प्रशस्त आहे. डिझाईन, इंटिरियर, लाइटिंग, फर्निचर, फर्निशिंग हे अगदी म्हणजे याचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. शूटिंग, शर्टिंग, साड्या तुम्ही दाखवल्या, महापौरांनी पब्लिक कन्झम्पशनसाठी जे होतं ते त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. काही गोष्टी त्यांनी सेल्फ कन्झम्पशनसाठी राखून ठेवल्या. आणि खरंच तुम्ही आता जर थोड्या वेळाने हा कार्यक्रम संपल्यानंतर आज जाऊन खरंच तुम्ही पाहायला हवं. त्यांनी खूप कष्ट घेतले, खूप अभ्यास केला, बारकाई, आणि तुम्ही म्हणजे वाहून घेतले तुम्ही या व्यवसायामध्ये स्वतःला, आणि ते दिसतं. आज आपल्या पैठणी ज्या मराठवाड्याच्या आहेत किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या आहेत त्या पैठणी देशामध्ये आणि कुठं तयार होतात, तर त्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही त्याचा शोध लावून त्या पैठणी तुम्ही इथं उपलब्ध करून दिल्यात. मला असं वाटतं की एक वन स्टॉप हे ठिकाण म्हणजे ज्या ग्राहकाला जी खरेदी करायची आहे त्याच्यासाठी इथं आल्यानंतर सारच म्हणजे अगदी
कुठलाही असं वस्त्र किंवा कपडा इथं उपलब्ध नाही असं मला तरी काही वाटत नाही. आणि लातूर वाढतंय, त्याच्यामुळं वाढत्या लातूरच्या गरजा भागवणं याच्यासाठी जे आमचे होतकरू व्यावसायिक उद्योजक लातूरमध्ये हे जे काही करतायत याबद्दल आपण सगळ्यांनीच त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या पाहिजेत. आणि एखादा असा व्यक्ती जो एवढ्या प्रामाणिकपणे काम करतोय, कष्टानं पुढे आलेला आहे, आपल्या पायावर उभा राहिलेला आहे, आपण तर इथं खरेदी केलीच पाहिजे. पण याचा प्रचारही आपण आपल्या परिवाराकडे, मित्रपरिवाराकडे केला पाहिजे. एखादा पाहुणा जर आपल्या शहराला आला तर त्याला आवर्जून द्वारकादास श्यामकुमारमध्ये आपल्याला जायचं आहे हे देखील आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. हे मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. या सगळ्याच उद्योगाला, व्यवसायाला मी शुभेच्छा व्यक्त करतो. अनेक दालनं त्यांची आहेत, त्यांनी सुरू केलेली आहेत. मराठवाड्यामध्ये त्याचा विस्तार होतोय. आणि आता तुकाराम पाटलांनी काय आपल्या योजनेमध्ये आता कल्पना केलेल्या आहेत ते आपल्याला माहिती नाही. किती शाखा करायच्या, किती दालनं, काही केलंय का? उद्दिष्ट ठरवलंय? ठरवलं असेल का नाही? तुम्हाला सांगितलं तुमचंच का? नागपूर. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, तुम्ही तेलंगणा, आंध्रा, कर्नाटका करायला पाहिजे. हां, अगदी. म्हणजे भारताच्या या भागामध्ये तुकाराम पाटील तुम्ही खरंच केलं पाहिजे. आणि तिथं तुम्हाला जी मदत लागेल, तेलंगणा असेल, आंध्रा असेल, कर्नाटका असेल, महाराष्ट्र तर आहेच, आम्ही ती सगळी मदत तुम्हाला खरं तर आवश्यकता नाही, कारण आजपर्यंत ते काही माझ्याकडे आलेलं नाही. म्हणजे बघा, स्वकर्तृत्व कशाला म्हणतात. आणि गरजही नसते याची. उगाच आपल्याला असं वाटतं की आमदाराला भेटलं पाहिजे, खासदाराला भेटलं पाहिजे, मंत्र्याला भेटलं पाहिजे. काही गरज नाही. आणि लातूरची ती संस्कृती, इथं भेटायची गरजच नाही. हां, आता काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल तर चहाला या, आम्ही तुम्हाला सल्ला देऊ, कुठं धोका आहे, कुठं सावध पाऊल उचललं पाहिजे हे आम्ही सांगू आपल्याला. आणि हा तुमचा विस्तार हा झपाट्यानं जो होतोय याचा आम्हाला आनंद आहे. आता मला हे लक्षात येत नाही की म्हणजे औसा रोड आणि अंबेजोगाई रोड, आता कोणता रस्ता हा व्यावसायिकदृष्ट्या अधिक रेलचेल त्या रस्त्यावर आहे असं लक्षात येत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की ते आता त्या तोडीला हाही रस्ता, या ठिकाणी अनेक इमारती उभ्या राहत आहेत. मी दर आठवड्याला काहीतरी नवं इथं सुरू होत आहे. एक क्रोमा आलं, वी-मार्ट आलं, पिझ्झा हट, डॉमिनोज, ए-मार्ट आलं. बरं, ए-मार्टही माझं नाही आणि डी-मार्टही माझं नाही. असे खुलासे करावे लागतात आपण. इथे लातूरमध्ये तिथे ए-मार्ट आहे, इथं डी-मार्ट आहे. ए ही माझं नाही आणि डी ही माझं नाही. नाही तर आमच्याकडं आपल्याला माहिती आहे लातूरमध्ये आमचे जे मित्र आहेत असं काही नाही, यांचं तुम्हाला माहिती नाही, मी सांगतो ना, असं जे काही चालतं आणि उद्या आणखी काही दालनं लातूर शहरामध्ये उभे राहतील
आणि महापौरांना देखील माझी अशी विनंती आहे, आयुक्त इथं आहेत, जिल्हाधिकारी इथं आहेत, की ह्या ज्या गुंतवणुकी लातूरमध्ये येत आहेत त्याच्यासाठी लातूर तयार पाहिजे. तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इट हॅज टू बी रेडी. म्हणजे उद्या असं एखाद्याला वाटलं की आपल्याला इथं आपलं दालन सुरू करायचं आहे तर ती व्यवस्था लातूरमध्ये तयार पाहिजे. आता आम्ही मुंबईमध्ये दिल्लीमध्ये जेव्हा उद्योजकांशी चर्चा करतो तेव्हा ते उद्योजक लातूरमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ते म्हणतात विमानसेवा आहे का, रेल्वे आहे का. अब एखाद्या मोठ्या CMDला ते काय दिल्लीमध्ये असतात, ते सकाळी विमानानं येतात, फॅक्टरीमध्ये फेरफटका लगावतात, बैठक घेऊन निघून जातात. म्हणजे ह्या ज्या काही आंतरराष्ट्रीय उद्योग समजा लातूरमध्ये यायचे असतील तर त्याला या दळणवळणाच्या व्यवस्था आवश्यक आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा आमची चर्चा झालेली आहे की ते हवाई वाहतूक जी आपली अजून सुरू झालेली नाही, कारण तिथं संरक्षण भिंत काही ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही. कारण धनंजय देशमुख तुम्हाला माहिती आहे की तिथं जी काही जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या, तुमची पण जमीन तिथं आहे असं काय सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला काही सोय नाही ती माझी नाही म्हणायचं. तर त्यांच्याबरोबर जे इतर शेतकरी आहेत बरं ते रामेगावचे बरं का, तसं काय म्हणजे गावाला गाव लागून आहे असं काही नाही. रामेगावचे ते रामेगाव, चिकुर्डा, साखरा हे जवळपास शेजार पाजार धर्म. तर तुम्ही पण जिल्हाधिकाऱ्यांकडे जा, वैजनाथराव शिंदेला घेऊन जा की ते जे काही आता आपल्याला राहिलेली जमीन अधिग्रहित करायची आहे त्याचं काम आता अंतिम टप्प्यात येते. राज्य सरकारने तो आता निर्णय केलेला आहे, त्याच्या सूचना आपल्याकडे येतील. आणि म्हणून जलद गतीने जर ते आपण केलं तर भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या उड्डाण योजनेमध्ये लातूर हे समाविष्ट करून घेऊ. आणि एअर कार्गो जरी सुरू करायचं असेल तर ती व्यवस्था इथं असली पाहिजे. अशा या सगळ्या लातूरसाठी व्यवस्था तयार झाल्या पाहिजे तरच गुंतवणूकदार येतील. आज रेल्वे आली, तोही रस्ता आम्ही रुंद करतोय कारण त्या रस्त्यावरनं जवळपास 7-8 हजार लोक रोज येणं जाणं, रोज तिथं वर्दळ तेवढी आहे. 7-8 हजार लोक उतरतात, रेल्वेमध्ये परत बसतात, प्रवासाला जातात. आणि आता एकच रेल्वे होती आपली, आता 2-3 डझन रेल्वे जातात तिथून. जंक्शन म्हणून आता ते नावारूपाला येत आहे. त्यामुळे त्या रस्ता देखील आपण रुंद करतोय जेणेकरून लातूरमध्ये आल्यानंतर त्या येणाऱ्या लातूरकराला तर त्याचा अभिमान वाटलाच पाहिजे. पण एखादा परका कोणी असेल, कामाच्या निमित्ताने जर तो इथे येणार असेल तर त्याला देखील इथे आल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे. असं इन्फ्रास्ट्रक्चर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करण्याची योजना आखण्याचा प्रयत्न करतोय. लातूरची हद्द वाढते. लातूरच्या अवतीभोवती नागरीकरण एवढं वाढलंय की आता ती हद्द वाढ सुद्धा आपण काही दिवसामध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहोत. तर या सगळ्या विकासाच्या योजना आणि तुमच्या देखील काही सूचना, तुम्ही काय असताय, तुम्हाला नको, ग्रामपंचायत झाली तुमची, घेतलं पाहिजे ना. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार नाही. मेडिकल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, PG इन्स्टिट्यूट आणि या क्षेत्रामध्ये आणखी काही गुंतवणुकी येणाऱ्या काळामध्ये झाल्या तर त्याला देखील आकर्षित करण्याचा मानस आम्हा सगळ्यांचा आहे. आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनस्वी आनंद होतोय.
तुकाराम पाटील आपल्या कुटुंबियाचे, मित्र परिवाराचे मी आभार व्यक्त करतो की एक उत्तम व्यवस्था लातूरकरांसाठी तुम्ही आज सुरू केलेली आहे. आपला हा व्यवसाय, व्यापार, उद्योग उत्तरोत्तर याची प्रगती हो, याच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून लातूरसाठी आणखी काय करता येईल यासाठी सतत, आणि जिल्हाधिकारी महोदय, आमच्याकडं चेंबर ऑफ कॉमर्स नाही आहे जिल्ह्याचं. लातूर मुंबईचं आहे, पुण्याचं आहे, लातूरचं अजून नाही. त्यामुळं आम्हाला तुकाराम पाटलांनाच तुम्ही आता मार्गदर्शन करा की लातूरमध्ये एक लातूर डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स हे आपण उभं केलं पाहिजे. तुम्ही पुढाकार घ्या. आणि मग तिथं जेव्हा या सगळ्या क्षेत्रातले, म्हणजे वाणिज्य या क्षेत्रातले जेव्हा लोक एकत्र येतात, चर्चा होते, विचाराची देवाणघेवाण होते, आपले अनुभव सांगतात लोक, त्यामुळे त्या सगळ्यांच्या साहाय्यानं एक नवं लातूर आपल्याला उभं करता येईल अशा अपेक्षा देखील या निमित्तानं मी व्यक्त करतो. आमची काही मदत तुम्हाला लागली, आम्ही आहोतच, तुमचंच घर आहे. त्यामुळं आता मी सांस्कृतिक खात्याचा सुद्धा मंत्री आहे आणि मला हे सगळं ऐकल्यानंतर सहज असं वाटलं की एखाद्या मराठी किंवा हिंदी चित्रपट निर्मात्याला, दिग्दर्शकाला तुकाराम पाटील यांच्यावर चित्रपट अजून तिकीट विक्री सुरू झालेली नाही. विचार करा ना तुम्ही. म्हणजे इट्स अ स्टोरी विच नीड्स टू बी टोल्ड. दिग्दर्शक तर मी शोधून आहे, निर्माते माझ्यासमोर बसलेले आहे. अहो तुम्ही कशालाही हो म्हणून जाऊ नका. मी गंमत केली मी, पण ही जी स्टोरी आहे म्हणजे मला पहिला सीन सुद्धा असा दिसतोय, त्याचा इथं सांगणार नाही मी. काय दगडेजी, तुम्हाला काय वाटतं, आहे की नाही? आणि यांच्यासारखाच आमचा एक दुसरा सहकारी जो आमच्याबरोबर आता राहिला नाही, संगमेश्वर बोमणे, असाच होता. अगदी सात्विक, स्वकर्तृत्व, आणि त्यांनी सुद्धा देह आपल्या डोळ्यासमोर ठेवून मला सांगितलं होतं. त्यांनी, मला सांगायला हरकत नाही, नर्सरीत ते चालवत होते आणि मला त्यांनी सांगितलं होतं की एक दिवशी मी ही माझी जी काही कंपनी आहे ती 5,000 कोटीची करणार. त्यांनी ते उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. आणि ही जी माणसं आहेत ही लातूरमध्ये निर्माण झालेली आहेत, लातूरमध्ये जन्माला आलेली आहेत. ही अनेक माणसं आहेत. खरं म्हणजे यांचं खरंच म्हणजे ते आहेत तोपर्यंत त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता संगमेश्वर बोमणे दुर्दैवानं आपल्यामध्ये राहिले नाही आणि म्हणून ही जी सगळी मंडळी, ही सगळी माणसं आहेत आणि तुम्ही सुद्धा अधूनमधून आम्हाला भेटत राहिलं पाहिजे. चर्चा, अमुक तमुक, विचाराच्या देवाणघेवाण झाल्याशिवाय काय होणार आहे? आम्हाला आमच्या परीनं जे आपल्यासाठी करण्यास सुचतं ते आम्ही करत असतो. तर आता कधी मोठेगावकर सर काही एक चांगली सूचना देऊ शकतात, कल्पना देऊ शकतात, तुम्ही देऊ शकता. सोमाणी आले ते देऊ शकतात. आता सोमाणीच्या मागेच लागणार आहे, मी इथं मिल झालीच सगळं आम्ही करू.
तर वैजनाथराव खरं आहे की नाही, आता शेतीमध्ये सुद्धा म्हणजे सेरिकल्चर, आता हे जे तुम्ही इथं सिल्क दाखवलं ना आम्हाला, रेणापूर तालुक्यामध्ये कोणतं गाव आहे ते? कागळे का कागले म्हणून आहे बघा, खरोळा. तिथं तो शेतकरी आहे, तुतीची शेती करतो आणि त्याचं जे काही रेशीम तिथं तयार करतो तो, त्याला तामिळनाडूच्या त्या बाजारपेठेमध्ये सर्वाधिक भाव मिळतो. हायेस्ट सर्वाधिक भाव बरं का. हा विक्रम त्यांनी नोंदवलेला आहे, लातूरचा आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदय आपण परवा आढावा घेतला त्याचा, तर त्याला त्याचा प्रोजेक्ट हेड जर आपल्याला करता आला लातूर जिल्ह्यासाठी आणि आपल्याला जर त्याला बॅकअप देता आला तर ते देखील इथं किमान निर्मिती त्याची होऊ शकते. असं जे लातूरचं टॅलेंट आहे ते आपण शोधून काढलं पाहिजे. आणि महापौर महोदय, शहरामध्ये तुम्ही आता अनेक बारीक सारीक गोष्टी तुम्हालाही कल्पना, अनेकदा आमची चर्चा होते, हे जे टॅलेंट आपल्याकडे आहे याला पुढं आणलं पाहिजे, त्यांच्याच हातामध्ये लातूर दिलं पाहिजे. त्यांच्याच हातात लातूर दिलं पाहिजे आणि त्यांनी लातूरला पुढं नेलं पाहिजे. आणि हा जो काही टॅलेंट हंट किंवा टॅलेंट ग्रुप, याला एकत्र करणं, याला पुढं आणणं. आता डॉक्टर भराटे, डॉक्टर्स आपले जे आहेत लातूरमध्ये जे शिकले, लातूरचे जे सुपुत्र आहेत ते जपानमध्ये आहेत, कोरियामध्ये आहेत. म्हणजे अगदी आपण या देशांची नावं सहज ऐकत नाही. कोरिया, तायवानमध्ये आहेत. आपली मुलं लातूरची ती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत आणि अशा देशांमध्ये आहेत जिथं मेडिकल टेक्नॉलॉजी इज ॲट इट्स पीक. आणि तुम्ही मागे केला होता ना एक प्रयोग की मला मी लातूरकर काय केलं होतं, हा माझं लातूर म्हणून जगाच्या पाठीवर जे लातूरकर जिथे असतील त्यांना लातूरशी जोडण्याचा उपक्रम आपल्या महापौरांनी मागे केला होता. आणि अनेक त्या ठिकाणी गोष्टी आपल्याला नव्याने कळाल्या. तर मागे आपण औद्योगिक वसाहतीमध्ये गेलो होतो. हो, तर ते काय तयार करत नाही, काय तयार करत, कटिंग टूल्स ते तयार करतात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी, कटिंग टूल्स. आणि दॅट जॉईंट व्हेंचर इज विथ अ जॅपनीज कंपनी. आणि जॅपनीज कंपनीने जगामध्ये सर्वेक्षण केलं की हे कटिंग टूल कुठं तयार होऊ शकेल. आणि जगामध्ये सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना शोध लागला तो लातूरमध्ये, आणि लातूरमध्ये इथं तयार होत. 8च ठिकाणी आहे जगामध्ये आणि ते आपल्या लातूरमध्ये तयार होतं. उद्या हे जे साखर कारखाने आहेत, विमानामध्ये जे इंधन तयार लागतं ना ते हे साखर कारखाने तयार करतात. एव्हिएशन फ्यूल हे साखर कारखाने तयार करतात. सेल्फ मेड तुम्ही म्हणालात ना, आदरणीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा हे स्वकर्तृत्वानं ते पुढे स्वकर्तृत्व. आम्ही वारसा ना, ते स्वकर्तृत्वानं. आणि कपड्याचा विषय झाला, मला स्वतः आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्या कॉलेजचे दिवस, त्यांच्या कॉलेजनंतर जी वकिली त्यांनी काही दिवस केली ते दिवस, बबुराव काळे त्यांचे मित्र लातूरमध्ये, पुण्यामध्ये त्यांचे इतर मित्र पुण्यामध्ये राहिले, ते आम्हाला सांगत होते
की त्या काळामध्ये ठीक आहे, जमीनदारी किंवा वडिलोपार्जित शेतीची जमीन तिथं पडीकच होती, तेवढा शेतीमाल निघतच नव्हता आणि म्हणून शेतीमालावरच, तिथं काही रोख पैसा कधी शेतकऱ्याच्या हातात असत नसे. तर शेतीचा मालच म्हणजे शेतीच म्हणजे गहू द्यायचे आणि काहीतरी दुसरं घ्यायचं असा तो त्या काळातला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याही शेतामध्ये आपल्याही घरामध्ये हे सगळं झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या मित्रांमध्ये किंवा अगदी जवळचे त्यांचे सहकारी होते ते चर्चा करायचे. थोडेसे पैसे यायचे कॉलेजमध्ये, त्याच्यामध्ये भागवावं लागत असेल, किती येत असेल त्या काळामध्ये. आणि मग ते पैसे जाणं पोचणं, ते मनी ऑर्डर वगैरे वगैरे वेळ लागायचा. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यावेळेला आम्ही रंगबिरंगी शर्ट घालत नव्हतो, फक्त पांढरे. का तर ते किती वेळा बदलून घातले हे समोरच्याला कळत नव्हतं. पांढरा शर्ट वैजनाथराव, आता हा धुवून आपण रोज घातला तरी त्याला काय कळणार आहे की एकच घालतायत. हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्या काळामध्ये म्हणजे आज घालायचा, पुन्हा धुवायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचा. अभय तुमचं तर काय रेनबो, आज पांढरा, उद्या गुलाबी, हिरवा, निळा, पोपटी. आणि चांगलं आहे ते, शेवटी त्यांनी कष्ट घेतले म्हणून हे दिवस आज आपण पाहतो. आता या गाड्या आहेत बघा, गाड्या लावायला जागा नाही. आणि 60च्या दशकात जिल्हाधिकारी महोदय आमच्याकडं 7 गाड्या होत्या फक्त, 7 4 व्हीलर्स. अँड इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड, 7 4 व्हीलर्स 60च्या दशकामध्ये. गोविंदपूरकर तात्या ती 7 नावं सुद्धा आपल्याला सांगू शकतील. 7. आणि त्या 7 मध्ये आमचं नाव नव्हतं. म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा जी पहिली गाडी घेतली ती सेकंड हँड घेतली. सेकंड हँड. सबने किया ये सब, आपका घर हो, आपका घर हो, आपका हो. सबने कहीं ना कहीं ये शुरुआत की है और मेहनत से, लगन से लोग आगे आए. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आणि आमच्या बाबतीतही अनेकांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला, पण तो दरवेळी अपयशी ठरला. म्हणजे मी परवा आपण एका कार्यक्रमाला होतो. आता नवी पिढी इथं आलेली आहे. तुमची मुलं सायकल रिक्षात बसली नसतील. मी सायकल रिक्षात बसलोय लातूरमध्ये. काळ बदलला. सायकल रिक्षात मी गोलाईत बसलोय. म्हणजे आपल्या पंचायत समितीच्या क्वार्टर पासून आडतीवर जायला सायकल रिक्षाने गेलोय. आता हे तुम्हाला पटेल का मध्ये? म्हणजे माहिती नाही ना. त्यामुळे हे लातूरचा इतिहास हा आहे. ही सगळी स्वकर्तृत्व वाढत लातूर हे पुढं आलेलं आहे. म्हणूनच लातूरचं एक अनन्यसाधारण महत्व. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये भूकंप व्हावा आणि त्या भूकंपाच्या धक्क्यातून बाहेर पडून पुन्हा नव्यानं उभारी घ्यावी आणि एक समृद्ध लातूर उभं करावं, हे सारं श्रेय लातूरकरांचं आहे. याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सामाजिक उपक्रम तुम्ही हाती घेताय.
त्या सामाजिक उपक्रमाबद्दल देखील मला आपलं कौतुक करावं लागेल. जिथं जिथं सामाजिक बांधिलकी, आपल्याला एक कर्तव्य बजावता येईल, तिथं तिथं तुकाराम पाटलांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अग्रगण्य भूमिका बजावली. आणि म्हणून आज खरंच हा तुमचा कौतुक सोहळा. इथं ठीक आहे, आपण हे करणारच होता, आपण उत्तरोत्तर प्रगती करणार आहातच, आणखी यापेक्षाही भव्य दिव्य दालनं आपली उभी राहतील, उभी राहावीत, अशाच आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. तर तुमचं कौतुक यासाठी आहे की लातूर शहराच्या, लातूर जिल्ह्याच्या आर्थिक जडणघडणीमध्ये तुम्ही एक मोठं योगदान देत आहे, याचं आम्हाला कौतुक आहे. तुम्ही स्वस्थ बसला नाही आणि सोपं नाही. बरं, अनेकांची अशी दुकानं आहेत, पण ती अशी चालत नाहीत. काय मला काही कळत नाही. काय वैजनाथराव बरोबर आहे की नाही? हातों की लकीर जेव्हा प्रारब्ध, वाड वडिलाची पुण्य, ईश्वराचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा त्यांच्याबरोबर आहेत. अशी आणखी दालनं तुमची महाराष्ट्रातच नव्हे, भारतातल्या इतर राज्यामध्ये सुद्धा सुरू व्हाव्यात. दुबईला करा सुरू. शेखची भेट मी करून देतो तुमची. नाही, आता मी अबुधाबीला जाऊन आलो ना सांस्कृतिक मंत्री म्हणून, तुम्ही आशीर्वाद दिले आणि अबुधाबीला आम्ही दुबई एक्सपोला शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत जाऊन आलो. त्यांनी आम्हाला जेवायला बसवलं होतं. ते अबुधाबी फिल्म कमिशन आहे, जेवण सुरू होतं. तेवढ्या ते गृहस्थ आले चालत, हे सगळेच उठले एकदम, जे सगळे जेवायला बसले होते. आणि मी म्हटलं काय काय झालं, तर मी उठलो. तर ते म्हणाले की हे चेअरमन आहे. तर मी विचारलं की कशाचे चेअरमन आहे? ते म्हणाले इथे जे सगळं आहे त्या सगळ्याचे हे चेअरमन आहे. म्हणजे मला लक्षात आलं, he was from the Sheikh family and he was, one of the prince and minister. मग त्यांनी ते मंत्र्यांची आमची ओळख करून दिली. आणि म्हणून अबुधाबीला तरी नक्कीच तुम्हाला जर सुरू करायचं असेल, बघा ठरवा. खरंच सांगतो, आय एम सिरियस. आणि तिथं सांस्कृतिक मंत्री म्हणून जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथं मराठी पॉप्युलेशन खूप आहे, मराठी. येस, त्यामुळे आता यू शुड ऑल्सो लुक ॲट इंटरनॅशनल एक्सपॅन्शन. लातूर ते दुबई. आणि का करू नये? तुम्ही एवढं केलं, वाय नॉट? त्यामुळं हा असा विस्तार, असं वाटचाल ही तुमची झाली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.